Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. Today we are going to start our next unit, third unit, transformations. In this unit we are going to see two-dimensional transformations, three-dimensional transformations, and what are the mathematical methods to perform these transformations. We are going to use matrix for two-dimensional and three-dimensional transformations, and also in this unit we are going to see what are the types of projections. Okay, so let's start our this unit with two-dimensional transformations. Transformations are nothing but process of changing scale, shape or position of the object. Okay, आपले जे जॉमेट्रिकल प्रिमिटिव्ह शेप्स आहेत, जसे की लाईन आहे, ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, पॉलिगॉन्स आहेत, सर्कल आहे, डिफरंट जॉमेट्रिकल शेप्स आहेत. ओके, त्यांचं स्केल, शेप किंवा पोझिशन हे टू डायमेन्शनल प्लेनमध्ये आपण ट्रान्सफॉर्म करतो. ओके, चेंज करतो, त्यालाच आपण ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणतो. इट इज व्हेरी कॉमन ऑपरेशन यूज्ड इन ग्राफिक्स ॲप्लिकेशन्स. ग्राफिक्स ॲप्लिकेशन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन्स हे लागतातच. ओके, टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन्स कोणते कोणते आहेत ते बघूया आपण आता इथं. याच्यामध्ये फर्स्ट ट्रान्सलेशन आहे, रोटेशन आहे, स्केलिंग आहे, रिफ्लेक्शन आहे आणि शियर किंवा शियरिंग आहे. ओके, याच्यामध्ये बेसिक ट्रान्सफॉर्मेशन जे आहेत, बेसिक टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन आहे, त्याच्यानंतर रोटेशन आहे आणि स्केलिंग. ही तीन जे आहेत हे तुमचे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. ओके, एक्झाममध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला राईट बेसिक 2D ट्रान्सफॉर्मेशन्स, तर तुम्हाला या तीन गोष्टी लिहायच्या आहेत. कोणत्या कोणत्या? ट्रान्सलेशन, रोटेशन आणि स्केलिंग. त्याच्यानंतर टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशनचे दोन टाईप आहेत. त्याच्यामध्ये रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन्स आणि नॉन रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन्स असे दोन टाईप आहेत. तर ते काय आहेत बघूयात आपण. रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये ट्रान्सलेशन येतं, रोटेशन येतं आणि रिफ्लेक्शन येतं. याच्यामध्ये तुमच्या ऑब्जेक्टचा शेप चेंज होत नाही, अल्टर होत नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. स्केलिंग आणि शियर हे जे दोन टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते नॉन रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन अंडर येतात, कारण याच्यामध्ये तुमच्या ऑब्जेक्टचा जॉमेट्रिकल प्रिमिटिव्हचा शेप जो आहे तो अल्टर होतो, चेंज होतो. ओके, कशामध्ये? स्केलिंगमध्ये आणि शियरमध्ये, म्हणून त्याला नॉन रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हटलं जातं. पण ट्रान्सलेशन, रोटेशन आणि स्केलिंग रिफ्लेक्शन याला काय म्हटलं जातं? रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. कशाला? ट्रान्सलेशन, रोटेशन आणि रिफ्लेक्शनला, कारण याच्यामध्ये तुमच्या जॉमेट्रिकल प्रिमिटिव्हचा किंवा ऑब्जेक्टचा शेप जो आहे तो चेंज होत नाही किंवा अल्टर होत नाही. ओके, तर आपण 2D ट्रान्सफॉर्मेशनचे दोन टाईप बघितले, रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन अँड नॉन रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके, आणि त्याच्यामध्ये बेसिक टाईप जर तुम्हाला विचारलं तर कोणते कोणते लिहायचे आहेत? ट्रान्सलेशन, रोटेशन आणि स्केलिंग. ओके, तर वन बाय वन आपण बघूयात आपण. तर टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन्स. A transformation is a function that maps every position xy into a new position x dash y dash. Okay, instead of applying the transformation function to every point in every line that makes up the object, we simply apply the function to the object vertices and then draw new lines between the resulting new endpoints. तर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे? तर एक फंक्शन आहे जे तुमची ओरिजिनल करंट तुमच्या ऑब्जेक्टची जी पोझिशन असेल, समजा XY जर असेल, तर ते ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर आपल्याला एक्स डॅश वाय डॅश असे नवीन कोऑर्डिनेट मिळतात. तर ते आपण हे कसं परफॉर्म करतो? तर तुमच्या ऑब्जेक्टचा किंवा जॉमेट्रिकल प्रिमिटिव्हचा समजा लाईन असेल, तर त्याचं प्रत्येक पॉईंट ज्याच्यापासून ती लाईन बनलेली आहे ते प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घेऊन ते ट्रान्सफॉर्म करण्याच्या ऐवजी आपण काय करतो? त्या जॉमेट्रिकल प्रिमिटिव्ह शेपचे जे व्हर्टायसेस आहेत
ओके, रेक्टँगल म्हणा किंवा तुमची लाईन म्हणा, त्याला 2 व्हर्टायसेस आहेत, रेक्टँगलला 4 व्हर्टायसेस आहेत, बरोबर, स्क्वेअरला 4 आहेत. तर असे जे कॉर्नर्स जे आहेत ज्याला आपण व्हर्टायसेस म्हणतो ते आपण फक्त काय करतो, शिफ्ट करतो. ओके, प्रत्येक पॉईंट लाईनवरचं किंवा त्या रेक्टँगलवरचं शिफ्ट करत बसत नाही. आपण काय करतो, ते व्हर्टायसेस घेतो, कॉर्नर्स घेतो आणि ते शिफ्ट करतो आणि त्याच्यानंतर रिझल्टिंग जे एंड पॉईंट्स असणार आहेत ते आपण काय करून घेतो, जॉईन करून घेतो. ओके, तर असं 2D ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म केलं जातं. याच्यामध्ये आता आपण बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स कोणते कोणते मगाशी म्हटल्याप्रमाणे ट्रान्सलेशन आहे, स्केलिंग आहे आणि रोटेशन आहे. वन बाय वन आपण बघूयात. आता फर्स्ट ऑफ ऑल 2D ट्रान्सलेशन. A translation is applied to an object by repositioning it along a straight line path from one coordinate location to another. ओके, ट्रान्सलेशन जे आहे ते कसं परफॉर्म केलं जातं. ट्रान्सलेशन म्हणजे काय, शिफ्टिंग, रिपोजिशनिंग कशाचं, ऑब्जेक्टचं इन अ स्ट्रेट लाईन पाथ फ्रॉम वन लोकेशन टू अनादर. म्हणजे काय, 2D ट्रान्सलेशन म्हणजे काय करणार आहे आपण, एक ऑब्जेक्ट जे आहे त्याचे जे करंट कोऑर्डिनेट्स आहेत तिथून त्याला उचलायचं आहे आणि एका दुसऱ्या लोकेशनला शिफ्ट करायचं आहे स्ट्रेट लाईन पाथमध्ये. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन, रिपोजिशनिंग. ओके, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची किंवा प्रिमिटिव्ह शेपची आपण पोझिशन जे आहे, लोकेशन जे आहे ते चेंज करतो, म्हणून त्याला काय म्हणतो, ट्रान्सलेशन. ओके, ट्रान्सलेशन रेफर्स टू द शिफ्टिंग, मूव्हिंग ऑफ अ पॉईंट टू सम अदर प्लेस. आत्ता जे सांगितलं तेच. ट्रान्सलेशन रेफर्स टू शिफ्टिंग, मूव्हिंग ऑफ अ पॉईंट टू सम अदर प्लेस हुज डिस्टन्स विथ रिगार्ड टू द प्रेझेंट पॉईंट इज नोन. या ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला डिस्टन्स दिलेलं असतं. ओके, की किती डिस्टन्सनी आपल्या ऑब्जेक्टला शिफ्ट करायचं आहे, ते शिफ्टिंग डिस्टन्स किंवा ट्रान्सलेशन डिस्टन्स जे असतं ते नोन असतं, दिलेलं असतं. ओके, translation can be defined as the process of repositioning an object along a straight line path from one coordinate location to new coordinate location. ट्रान्सलेशन म्हणजेच काय, तर एक प्रोसेस आहे कशाची, तर आपला जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला स्ट्रेट लाईन पाथमध्ये रिपोजिशन करायचा आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन moves an object to a different position on the screen. You can translate a point in 2D by adding translation coordinate tx ty to the original coordinate xy to get the new coordinate x dash y dash. आपल्या ओरिजिनल जे कोऑर्डिनेट्स आहेत पॉईंटचे एक्स वाय, त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रान्सलेशन कोऑर्डिनेट्स जर ॲड केले तर आपल्याला नवीन जी कोऑर्डिनेट्स किंवा पोझिशन मिळणार आहे ते काय असणार आहे, एक्स डॅश वाय डॅश. ओके, आता हा आपला पॉईंट पी आहे. ओके, डायग्राममध्ये बघा, हा आपला पॉईंट पी आहे, याचे ओरिजिनल कोऑर्डिनेट्स काय आहेत, एक्स आणि वाय. ओके, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे टी एक्स आणि टी वाय हे ज्यावेळेस या ओरिजिनल कोऑर्डिनेट्समध्ये इथं ॲड करणार आहे त्यावेळेस आपल्याला नवीन कोऑर्डिनेट जे मिळणार आहे ते कोणते असणार आहे, एक्स डॅश आणि वाय डॅश. ओके, तेच इथे दिलेलं आहे, एक्स डॅश इक्वल टू एक्स प्लस टी एक्स. एक्स डॅश हे कसं मिळालं आपल्याला, तर ओरिजिनल एक्स कोऑर्डिनेट प्लस हे टी एक्स, त्याच्यावरून आपल्याला एक्स डॅश मिळालं. तसंच वाय डॅश कसं मिळालं, वाय प्लस टी वाय. द पेअर टी एक्स टी वाय इज कॉल्ड द ट्रान्सलेशन वेक्टर और शिफ्ट वेक्टर. या टी एक्स टी वायलाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन वेक्टर किंवा शिफ्ट वेक्टर असंही म्हटलं जातं. ओके, द अबाव इक्वेशन्स कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड युझिंग कॉलम वेक्टर्स. हे जी अबाव इक्वेशन्स आहेत, जी हे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जे आपण इथे टाईप केलेलं किंवा लिहिलेलं आहे तेच आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये किंवा कॉलम वेक्टर्समध्ये पण लिहू शकतो. पी इक्वल टू एक्स वाय पी डॅश. ओके, एक्स वाय टी, टी फॉर दिस ट्रान्सलेशन वेक्टर. ओके, तसं तेच आपल्याला कसं मिळणार आहे, टी एक्स टी वाय. ओके, वी कॅन राईट इट ॲज पी डॅश इक्वल टू तर पी डॅश इक्वल टू पी प्लस टी हेच मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो आपण, एक्स डॅश वाय डॅश इक्वल टू एक्स वाय प्लस टी एक्स टी वाय. हे 2D ट्रान्सलेशनचं मॅट्रिक्स फॉर्म आहे हे. ओके, पी डॅश इक्वल टू पी प्लस टी
राईट. आता याच्यावर डिपेंड आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अजून लक्षात येईल व्यवस्थित. गिवन अ सर्कल सी विथ रेडियस 10, center coordinates 1 4, apply the translation with distance phi towards x-axis and 1 towards y-axis. Obtain the new coordinate of C without changing its radius. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सर्कलचं सेंटर दिलेलं आहे, सेंटर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 1 आणि 4. त्या सर्कलचा रेडियस किती आहे 10, जो आपल्याला चेंज नाही करायचा. ओके. आता ट्रान्सलेशन डिस्टन्स जे दिलेलं आहे, ट्रान्सलेशन वेक्टर जे म्हणतो आपण ज्याला, ते काय दिलेलं आहे फाय टुवर्ड्स एक्स, म्हणजे टी एक्स किती दिलेला आहे फाय. 1 टुवर्ड्स वाय म्हणजे टी वाय किती दिलेला आहे 1. आता आपल्याला आपल्या सर्कलचं नवीन जे सेंटर जे असणार आहे ते आपल्याला ट्रान्सलेशन वेक्टर अप्लाय करून इव्हॅल्युएट करायचं आहे. तर ते कसं करायचं बघूया आपण. आता आपल्याला ओल्ड सेंटर कोऑर्डिनेट्स ऑफ सी काय आहेत एक्स वाय, ज्याला आपण एक्स वाय म्हणून घेऊया. आता ते काय आहे 1 आणि 4 हे आहे तसं घेतलं. इथं ट्रान्सलेशन वेक्टर काय दिलेला आहे टी एक्स टी वाय किती आहे फाय आणि 1, हा फाय आणि 1. न्यू सेंटर कोऑर्डिनेट्स ऑफ सी लेट इट एज्युम ॲज एक्स डॅश वाय डॅश. ओके. आता ट्रान्सलेशन इक्वेशन जे आहे ते आपण याला अप्लाय करू. मग एक्स डॅश कसं येणार आहे एक्स प्लस टी एक्स, ओल्ड कोऑर्डिनेट्स प्लस ट्रान्सलेशन वेक्टरमधला टी एक्स. मग ओल्ड एक्स कोऑर्डिनेट काय आहे 1 प्लस 5 6, आणि वाय डॅश किती येणार आहे वाय प्लस टी वाय 4 प्लस 1 5. आता त्याच्यामुळं मग नवीन सेंटर जे असणार आहे आपल्या सर्कलचं त्याचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले आहे आपल्याला 6 आणि 5, हे 6 आणि 5. ओके. तर अशा प्रकारे हे इक्वेशन स्वरूपात आपण इथं सॉल्व्ह केलं. यालाच आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये पण सॉल्व्ह करू शकतो. कसं करायचं ते बघूयात पुढं. एक्स डॅश वाय डॅश इक्वल टू एक्स वाय प्लस टी एक्स टी वाय, हे 2D ट्रान्सलेशन मॅट्रिक्स फॉर्म आहे. ओके. याच्यामध्ये आपण सेंटरचे कोऑर्डिनेट्स टाकले इथं 1 आणि 4, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. इथं व्हॅल्यू पुटअप केलं 1 आणि 4. आपलं टी एक्स टी वाय काय आहे 5 आणि 1. ओके. या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये ॲडिशन केली आपल्याला एक्स डॅश वाय डॅश काय मिळणार आहे 6 आणि 5. सिम्पल मॅट्रिक्स ॲडिशन आहे 6 आणि 5. ओके. तर इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं आहे हे ओरिजिनल सर्कल होतं, ते ओल्ड सर्कल ज्याला म्हणू शकतो आपण. ओल्ड सेंटरचे कोऑर्डिनेट होते 1 आणि 4. ओके. ज्याला आपण ट्रान्सलेशन अप्लाय केल्यानंतर नवीन काय मिळालं आपल्याला 6 आणि 5. इथं डायग्रामच्या स्वरूपात ड्रॉ केलेलं आहे. म्हणून न्यू सेंटर कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला 6 आणि 5. ओके. तर हे होतं 2 डायमेन्शनल ट्रान्सलेशन. ओके. आता आपण 2D रोटेशन हा पुढचा कन्सेप्ट बघणार आहोत. ओके. नाउ लेट्स सी व्हॉट इज 2D रोटेशन, व्हॉट इज 2 डायमेन्शनल रोटेशन. Rotation, as the name suggests, is to rotate a point about an axis. Okay, the axis can be any of the coordinates or simply any other specified line also. Okay. In rotation, we rotate the object at particular angle theta फ्रॉम इट्स ओरिजिन. ओके. आता रोटेशन जे आहे ते तुम्ही ॲक्सिस एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसच्या अबाउट करू शकता, किंवा ओरिजिनच्या अबाउट रोटेशन असू शकतं तुमच्या ऑब्जेक्टचं किंवा जॉमेट्रिकल प्रिमिटिव्हचं. ओके. ॲज फार एज अवर MSBT इज कन्सर्न, मोस्ट ऑफ द टाइम्स मॉडेल आन्सर शीटमध्ये ओरिजिन अबाउटच जे ट्रान्सलेशन्स किंवा रोटेशन किंवा हे जे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन जे आहेत ते अबाउट ओरिजिन कन्सिडर करून केलेले आहेत. ओके. तर आपण ओरिजिन घेऊया इथं. In rotation, we rotate the object at particular angle theta from its origin. आता डायग्राम मध्ये बघा. From the figure, we can see that the point PXY, हा point PXY is located at angle phi from the horizontal x coordinate with the distance r from the origin. हा जो पॉइंट आहे PXY, ओके, हा x कोऑर्डिनेटशी किती अँगल करतोय फाय, आणि त्याचा डिस्टन्स काय ओरिजिन पासून आर. ऑलराईट. लेट अस सपोज यू वॉन्ट टू रोटेट इट ॲट द अँगल थिटा. आता हा जो पॉईंट पी आहे हा आपल्याला रोटेट करायचा आहे अबाउट दिस ओरिजिन इन द अँगल थिटा. ऑलराईट. आफ्टर रोटेटिंग इट टू अ न्यू लोकेशन, you will get a new point P dash
हा ज्यावेळेस तुम्ही पॉईंट रोटेट करसाल त्यावेळेस तुम्हाला न्यू पॉईंट जो आहे तो मिळणार आहे पी डॅश, कितीने मूव केल्यानंतर थीटाने, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत एक्स डॅश वाय डॅश. ओके, युझिंग स्टँडर्ड ट्रिग्नॉमेट्रिक द ओरिजिनल कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट पी एक्स वाय कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज. ज्यावेळेस आपण ट्रिग्नॉमेट्रिक अप्लाय करू त्यावेळेस आपल्याला एक्स आणि वाय काय मिळणार आहेत, एक्स इक्वल टू आर कॉस फाय. ओके, हा एक्स इक्वल टू आर कॉस फाय आणि वाय इक्वल टू आर साइन फाय. ओके, हा आर कॉस फाय आणि आर साइन फाय फॉर दिस एक्स वाय पॉइंट्स. ओके, हे इक्वेशन 1 आणि 2 आपण कन्सिडर करू. सेम वे वी कॅन रिप्रेझेंट द पॉइंट पी डॅश एक्स डॅश वाय डॅश ॲज. ओके, आता ह्या पॉईंटचे जे आपण कोऑर्डिनेट्स आहेत एक्स डॅश वाय डॅश हे ट्रिग्नॉमेट्रिक रूल केल्यानंतर त्यांचं काय आहे इक्वेशन बघूया. एक्स डॅश इक्वल टू आर कॉस 5 प्लस थिटा. ओके, हा 5 प्लस थिटा बरोबर आहे. एक्स कोऑर्डिनेटची या ॲडिशन जे अँगल केलेला आहे तो या अँगलची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला या पर्टिक्युलर पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट्सचा अँगल मिळणार आहे. ओके, म्हणून 5 प्लस थिटा, आर कॉस 5 प्लस थिटा इक्वल टू आर कॉस 5 कॉस थिटा मायनस आर साइन 5 साइन थिटा. ओके, वाय डॅश इक्वल टू आर साइन 5 प्लस थिटा इक्वल टू आर कॉस 5 साइन थिटा प्लस आर साइन 5 कॉस थिटा. ओके, हे डायग्राम समजून घ्या म्हणजे तुम्हाला ते इक्वेशन्स लक्षात येतील. ओके, कसे आलेत ते. आता 1 आणि 2 जे इक्वेशन्स आहेत ते आपण हे इक्वेशन्स हे त्याचे व्हॅल्यूज जे आहेत ते 3-4 मध्ये सबस्टिट्यूट करू. तर त्याच्यानंतर आपल्याला एक्स डॅश वाय डॅशची काय मिळणार आहे व्हॅल्यू, एक्स डॅश इक्वल टू एक्स कॉस थिटा मायनस वाय साइन थिटा आणि वाय डॅश इक्वल टू एक्स साइन थिटा प्लस वाय कॉस थिटा. ओके, तर ह्या एक्स डॅश आणि वाय डॅशच्या आपल्याला इक्वेशन मिळाले. ओके, हेच इक्वेशन आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, पी डॅश इक्वल टू पी इंटू आर. ओके, आता ट्रान्सलेशनमध्ये मग अशी ॲडिशन होती, इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन आहे. ओके, हे लक्षात ठेवा. एक्स डॅश वाय डॅश मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इक्वल टू एक्स वाय, आणि हेच इक्वेशन कसं लिहू शकतो आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कॉस थिटा साइन थिटा, इथं मायनस साइन थिटा आणि कॉस थिटा, याची या दोन मॅट्रिक्सचे जर मल्टिप्लिकेशन केले तुम्ही तर तुम्हाला हेच इक्वेशन मिळणार आहे. ओके, याच्यामध्ये याला रोटेशन मॅट्रिक्स म्हणतात, आर. दिस इज आर ऑर रोटेशन मॅट्रिक्स. हे कसं आपण इव्हॅल्युएट केलेलं आहे, तर आर इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा आणि कॉस थिटा. आता याच्यामध्ये रोटेशन अँगल पॉझिटिव्हही असू शकतो आणि निगेटिव्हही असू शकतो. ज्यावेळेस तुमचा अँगल अँटी क्लॉकवाईज असेल म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला असेल त्यावेळेस तो जो अँगल आहे तो पॉझिटिव्ह कन्सिडर केला जातो, आणि क्लॉकवाईज जर अँगल जर असेल तर त्याला आपण निगेटिव्ह असं कन्सिडर करतो. ओके, तर हे तुमचं रोटेशन मॅट्रिक्स आहे आणि हे 2 डायमेन्शनल तुमचं रोटेशन मॅट्रिक्स आहे. ओके, आता आपण एक्झाम्पल बघूया. रोटेट अ पॉईंट पी 3-2. ओके, हे ओल्ड कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 3-2, याला आपल्याला रोटेट करायचं आहे या पॉईंटला अराउंड द ओरिजिन. अराउंड दी ओरिजिन रोटेट करायचं आपल्याला इन काउंटर क्लॉकवाईज म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, म्हणजेच पॉझिटिव्ह अँगल आहे हा बाय 90 डिग्री. ओके, आता आपल्याला हा जो पॉईंट आहे हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने 90 डिग्रीला रोटेट करायचं आहे. ओके, इन 2 डायमेन्शनल फॉर्म. ओके, तर बघूया आपण. हिअर द डिरेक्शन इज अँटी क्लॉकवाईज, सो थिटा इक्वल टू प्लस 90 डिग्री. ओके, अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून अँगलला काय धरायचं आपल्याला, पॉझिटिव्ह धरायचं. ओके, 2 डायमेन्शनल मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहितो आपण रोटेशनला, पी डॅश इक्वल टू पी इंटू आर. ओके, पीचे व्हॅल्यूज काय एक्स वाय व्हॅल्यूज 3 आणि 2. ओके, 2 डायमेन्शनल रोटेशन आर जो आहे हा रोटेशन मॅट्रिक्स आर तो आपण इथं पुटअप करूया. कॉस थिटा साइन थिटा आणि मायनस साइन थिटा आणि कॉस थिटा. ओके, आता या दोन्ही मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन जर आपण केले तर आपल्याला काय मिळणार आहे, तर कॉस 90 साइन 90 मायनस साइन 90 आणि कॉस 90चे जे व्हॅल्यूज आहेत, कॉस 90 0 साइन 90 1
परत -sin90 -1 आणि cos90 0 या व्हॅल्यू इथं पुटअप केल्या आणि त्याच्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन केलं. ओके, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला -2 आणि 3 हे नवीन आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत, किंवा x', y'ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती मिळालेली आहे, -2 आणि 3. ओके, हीच तुमच्या p' व्हॅल्यू आहे. ओके, म्हणून तुमच्या ओल्ड जो पॉईंट होता तुमचा p, हा आपण इथं डायग्राममध्ये बघा, हा जो पॉईंट आहे हा आपण अबाउट ओरिजिन 90 डिग्रीला अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ओके, म्हणजे हा जो अँगल आहे 90 हा पॉझिटिव्ह आहे. ओके, हा पॉईंट आपण 2 डायमेन्शनल प्लेनमध्ये ओरिजिनच्या अबाउट अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने 90 डिग्रीमध्ये रोटेट केला. p टू p' मिळाला आपल्याला. ओके, जसं पॉईंट P32 हा 32 होता, तो आपल्याला काय झाला, -2 आणि 3. ओके, आफ्टर रोटेशन इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन बाय 90 डिग्री. ओके, तर हे 2D रोटेशनचं एक्झाम्पल होतं. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे 2D स्केलिंग. ओके, आता स्केलिंग म्हणजे काय ते बघूया आपण. स्केलिंग मीन्स टू चेंज द साईज ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, स्केलिंगमध्ये आपण काय करतो, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची किंवा तुमच्या प्रिमेटिव्हची किंवा जॉमेट्रिकल शेपची जी साईज आहे ते चेंज करतो आपण. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, स्केलिंग. ओके, आणि हे 2 डायमेन्शनल प्लेनमध्ये करतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो, 2D स्केलिंग म्हणतो. ओके, दिस चेंज कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. हा चेंज जो आहे शेप हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. म्हणजेच काय, तुमच्या ऑब्जेक्टची साईज ही आपण एनलार्ज पण करू शकतो किंवा छोटीही करू शकतो. ओके, एनलार्ज जर केली तर पॉझिटिव्ह चेंज झाला आणि छोटी जर साईज जर केली तर त्याला निगेटिव्ह स्केलिंग झालं ते. ओके, टू चेंज द साईज ऑफ एन ऑब्जेक्ट स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन इज यूज्ड. याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट चेंज करण्यासाठी काय करतो, स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन यूज करतो. In the scaling process, you either expand or compress the dimensions of an object. स्केलिंगमध्ये आपण काय करतो, एकतर आपल्या ऑब्जेक्टचे डायमेन्शन जे आहेत ते एक्सपांड करतो किंवा कॉम्प्रेस करतो. स्केलिंग कॅन बी अचीव्ड बाय मल्टिप्लाइंग द ओरिजिनल कोऑर्डिनेट्स ऑफ द ऑब्जेक्ट विथ द स्केलिंग फॅक्टर टू गेट द डिझायर्ड रिझल्ट. आता याच्यामध्ये आपण काय करतो, आपली ऑब्जेक्टचे जे ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आहेत त्याला आपण गिवन स्केलिंग फॅक्टर जे आहे त्याने मल्टिप्लाय करतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डिझायर्ड जे रिझल्ट आहे किंवा स्केलिंग कॅन बी अचीव्ड बाय मल्टिप्लाइंग द ओरिजिनल कोऑर्डिनेट्स ऑफ द ऑब्जेक्ट विथ द स्केलिंग फॅक्टर टू गेट द डिझायर्ड रिझल्ट. आता याच्यामध्ये आपण तुमच्या ऑब्जेक्टच्या ओरिजिनल कोऑर्डिनेट्सला डिझायर्ड रिझल्टमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आपण स्केलिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करतो. ओके, तुमच्या ओरिजिनल कोऑर्डिनेट्सला. ओके, त्याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे डिझायर्ड आउटपुट आहे, जो डिझायर्ड चेंज्ड शेप ऑफ एन युअर ऑब्जेक्ट जो आहे तो मिळतो. लेट अस अज्युम दॅट द ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आर XY. द स्केलिंग फॅक्टर्स आर SX अँड SY. स्केलिंग फॅक्टर काय आहे, SX आणि SY ने रिप्रेझेंट करतो आपण. अँड द प्रोड्युस्ड कोऑर्डिनेट्स आर X', Y'. ओके, हेच इक्वेशन फॉर्ममध्ये कसं रिप्रेझेंट करतो आपण, X' इक्वल टू X इंटू SX मल्टिप्लिकेशन आहे, Y' इक्वल टू Y इंटू SY. पॉईंट म्हणजेच मल्टिप्लिकेशन. ओके, द स्केलिंग फॅक्टर SX अँड SY स्केल्स द ऑब्जेक्ट इन X अँड Y डिरेक्शन रिस्पेक्टिव्हली. SXने काय होतं, तुमचा ऑब्जेक्ट जो आहे तो X डिरेक्शनने स्केल होतो आणि SYने Y डिरेक्शनमध्ये स्केल होतो. ओके, स्केल होतो म्हणजे चेंज होतो त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा शेप किंवा साईज. द अबव इक्वेशन्स कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड इन मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं आपण रिप्रेझेंट करतो, X', Y' इक्वल टू XY हे तुमचे ओल्ड किंवा ओरिजिनल कोऑर्डिनेट झाले आणि हे SX 0 0 SY. ओके, किंवा P' इक्वल टू P इंटू S वेअर S इज स्केलिंग मॅट्रिक्स. ओके, हेच मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण 2 डायमेन्शनल स्केलिंग जे आहे हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये हे असं दाखवतो, X', Y' इक्वल टू XY आणि SX 0 0 SY. ओके, त्या डायग्राममध्ये बघितल्यानंतर तुम्हाला कळेल बिफोर स्केलिंग हा पॉलिगॉन आहे, ही
ABCD हा बिफोर स्केलिंग आहे. ओके, आफ्टर स्केलिंग त्याचे डायमेन्शन्स जे आहेत ते एक्सपांड झालेत. ओके, A', B', C' आणि D'. ओके, हे आफ्टर स्केलिंग हा पॉलिगॉन आहे. ओके, याचं एनलार्जमेंट जे आहे ते साईज जे आहे ते चेंज झालं. ओके, इफ वी प्रोव्हाइड व्हॅल्यूज लेस दॅन 1 टू द स्केलिंग फॅक्टर यस देन वी कॅन रिड्यूस द साईज ऑफ एन ऑब्जेक्ट. जर आपण स्केलिंग फॅक्टर जो आहे तो लेस दॅन 1 जर घेतला तर आपल्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची साईज जी आहे ती रिड्यूस होते. ओके, जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 जर प्रोव्हाइड केली, इफ वी प्रोव्हाइड व्हॅल्यूज ग्रेटर दॅन 1 देन वी कॅन इन्क्रीज द साईज ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, जर व्हॅल्यू जर 1पेक्षा जर ग्रेटर जर असेल तर आपण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची साईज जी आहे ती इन्क्रीज करू शकतो. ओके, एक एक्झाम्पल घेऊया. स्केल अ पॉलिगॉन विथ कोऑर्डिनेट्स A22, B42, C44, D24. ओके, ABCD हा एक पॉलिगॉन आहे किंवा रेक्टँगल आहे. ओके, आणि स्केलिंग फॅक्टर काय दिलेला आहे, SX = 3 अँड SY = 2. ओके, हे 3 आणि 2 हे काय आपलं स्केलिंग फॅक्टर्स दिलेले आहेत. ओके, आता बघूया आपण 2 डायमेन्शनल स्केलिंग कसं करायचं. P' आपला काय फॉर्म्युला, P' मॅट्रिक्स फॉर्ममध्ये P' P × S. ओके, P म्हणजे काय आपले ओल्ड किंवा ओरिजिनल जे कोऑर्डिनेट्स आहेत XY कोऑर्डिनेट्स ते XY. इथं हे स्केलिंग मॅट्रिक्स तुमचं SX 0 0 SY. ओके, तर आपण आता प्रत्येक पॉईंटसाठी आपण हे जे आहे आपला मॅट्रिक्स फॉर्म्युला तो आपण अप्लाय करणार आहे. ओके, Aसाठी आता बघूया आपण. Aचं जे ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर स्केलिंग झाल्यानंतर जे पॉईंट मिळणार आहे तो कोणता असणार आहे, A'. इकडं B', C' आणि D'. ओके, तर बघूया. A' = A × S. ओके, A कोऑर्डिनेट काय आहेत XY 2 आणि 2 ते इथे घेतले 2 आणि 2. स्केलिंग मॅट्रिक्स काय आपलं 3 आणि 2. ओके, ते 3 आणि 2 इथे घेतले 3x आणि 2 हे Y 3 0 आणि 0 2 हे इथं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतो. ओके, 1 0 0 1 हे जी आयडेंटिकल मॅट्रिक्स ज्याला म्हणतो ते कन्सेप्ट इथं घेतो आपण आणि त्याच्यामध्ये आपले जे ट्रान्सलेशन वेक्टर्स जे असणार आहेत ते आपण त्या पर्टिक्युलर आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये पुटअप करतो आणि त्याच्यानंतर ते जे मॅट्रिक्स आहेत त्याला आपण आपल्या ओल्ड कोऑर्डिनेटशी मल्टिप्लाय करतो किंवा ॲज पर ट्रान्सफॉर्मेशन जे काही असेल, मल्टिप्लिकेशन असेल, ॲडिशन असेल ते आपण अप्लाय करतो आणि त्याच्यानुसार नंतर मग आपल्याला डिझायर्ड जो आउटपुट आहे, रिझल्ट आहे तो मिळतो. ओके, तर त्याच्याप्रमाणे ह्या आयडेंटिकल मॅट्रिक्सला आपण आपल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं पहिल्यांदा स्केलिंग फॉर्ममध्ये. मग आपल्याला हा 3 0 आणि 0 2 हा मॅट्रिक्स मिळाला. त्याच्यानंतर आपले ओरिजिनल जे कोऑर्डिनेट्सचं जे मॅट्रिक्स आहे 2 2 ते घेतलं आपण, त्यांची आता मल्टिप्लिकेशन करणार आपण. त्याच्यानंतर आपल्याला मग A' काय मिळाला, X' आणि Y' काय मिळाला. Aसाठी 6 आणि 4. ओके, तसंच B' = B × S. ओके, तर B' साठी B काय आहे आपलं ओरिजिनल 4 आणि 2 ते आहे तसं इथं घेतलं 4 आणि 2. परत स्केलिंग मॅट्रिक्स काय आहे आपला 3 0 0 2 मल्टिप्लिकेशन परफॉर्म केली. ओके, मल्टिप्लिकेशन माहिती आहे तुम्हाला कशी करतात मॅट्रिक्सची. त्याच्यानुसार आपल्याला B'चं जे X' आणि Y' आहे ते काय मिळालं 12 आणि 4. ओके, तसंच Cसाठी C' = C.S म्हणजे C × S C काय आहे 4 4 ते आहे तसं इथे घेतलं 4 4. परत मॅट्रिक्स स्केलिंग मॅट्रिक्स आणि मल्टिप्लाय केलं याला ओरिजिनल कोऑर्डिनेट्सला. त्याच्यानंतर आपल्याला न्यू स्केल्ड जे कोऑर्डिनेट्स आहेत X' Y' ते काय मिळाले 12 आणि 8. तसंच Dसाठी केलेलं आहे D' = D × S. ओरिजिनल कोऑर्डिनेट्स काय आहेत ओल्ड कोऑर्डिनेट्स 2 आणि 4. स्केलिंग मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर आपल्याला डिझायर्ड जे आहे ते काय मिळणार आहे 6 आणि 8. तर अशा प्रकारे आपल्याला A', B', C' आणि D' हे असे नवीन जे स्केल्ड व्हर्टायसेस आहेत तुमच्या रेक्टँगलचे किंवा पॉलिगॉनचे ते मिळालेले आहेत. ओके, त्याच्यानुसार A' हे काय आहे 6 4, B' 12 4, C' 12 8 आणि D' 6 8. ओके, तर अशा प्रकारे आपण ABCD हा जो पॉलिगॉन आहे तो एनलार्ज केला किंवा स्केल केला. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं 3 बेसिक 2D ट्रान्सफॉर्मेशन जे आहेत ट्रान्सलेशन,
रोटेशन आणि स्केलिंग ओके हे इथं बघितलेलं आहेत. थँक्यू.